चरित्र सारामृत अध्याय 2 सविस्तर सारांश। स्वामी समर्थ महाराज आले, त्याने दर्शन दिले, पण त्यानंतर नक्की काय घडलं? जेव्हा एक अहंकारी विद्वानाने स्वामींची परीक्षा घ्यायचं ठरवलेलं होतं, तेव्हा स्वामींनी आपल्या एका शब्दाने त्याचं आयुष्य कसं बदलून टाकलं, आज आपण पाहणार आहोत अध्याय 2, जिथे भक्तीचा विजय आणि अहंकाराचा विनाश। हे चरित्र ऐकून तुमच्या मनातील सर्व शंका कन्फर्म दूर होतील। अध्यायाच्या सुरुवातीला आपण पाहतो की स्वामी समर्थ चेलीखेडा गावातून पुढे निघण्याच्या तयारी करत असतात। तेथील लोक, मुलं आणि पशुपक्षी सुद्धा स्वामींच्या इतके प्रेमात वेडे झाले होते की त्यांना स्वामींचा विरह सहन होत नव्हता। पण स्वामी एका ठिकाणी थांबणार नव्हते, त्यांना पूर्ण विश्वाचं कल्याण करायचं होतं। त्यासाठी पुढे गमन चालू होतं। स्वामी महाराज चालत चालत थेट पोचले मंगळवेढ्यात। तिथे आले ते कधी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर तर कधी कधी राजवाड्यामध्ये बसत होते। त्यांच्यासाठी राजा आणि रंक दोन्हीही सारखेच होते। मंगळवेढ्याच्या मातीला स्वामींचा पावलाचा स्पर्श झाला आणि तिथलं वातावरण चैतन्यमय झालेलं होतं। स्वामी समर्थ नेहमी वस्त्रहीन अवस्थेत असतात। काही अज्ञानी लोकांना वाटायचं की ही कोणीतरी वेडा माणूस आहे, पण त्यांच्या स्वामींचे डोळे दिसत होते। त्यांना समजलं की हे साक्षात परब्रह्म आहे। स्वामींच्या मौनात सुद्धा एक प्रचंड शक्ती दडलेले होते। मंगळवेढ्यात एक विद्वान ब्राह्मण राहत होता, ज्याला आपल्या ज्ञानाचा खूप गर्व होता। त्याने ठरवलं की या वेड्या साधूची परीक्षा घेऊया। तो स्वामीकडे गेला, त्यांना कठीण कठीण प्रश्न विचारू लागलेलं होतं। त्याला वाटलं की हे स्वामी काहीच उत्तर देऊ शकणार नाहीत। श्री स्वामी समर्थ यांनी त्यांच्याकडे एक नजर टाकली आणि शांतपणे असं काही ज्ञान सांगितलं की त्या विद्वानाचे डोळे उघडलेलं होतं। त्यांच्या मनातील सर्व प्रश्न एका क्षणात विसरून गेलेलं होतं। त्यांना समजलं की पुस्तक वाचून मिळालेलं ज्ञान हे स्वामींचे एका कृपादृष्टीपुढे काहीच नाही। त्याने स्वामींचे पाय धरले, त्याचा अहंकार कायमचा संपलेला होता। या अध्यायात वर्णन आहे की मंगळवेढ्यात असताना अनेक दुःखी लोक स्वामीकडे येत होते, कोणाला आजार तर कोणाला गरिबाचा त्रास। स्वामी फक्त एका शब्दाने किंवा आशीर्वादाने त्यांच्या संकटाचं निवारण करत असतात। स्वामींची कृपा ही कोणत्याही औषधापेक्षा मोठं आहे, हे मंगळवेढ्यामध्ये सिद्ध झालेलं होतं। एकदा एका भक्ताने स्वामींना जेवायला बोललेलं होतं, पण त्याच्याकडे खूप अन्न कमी होतं। स्वामी तिथं गेले आणि त्यांच्या अन्नावर फक्त हात ठेवलं। आश्चर्य म्हणजे थोड्या अन्नातून शेकडो लोकांची जेवण केलेलं होतं, ही अन्न उरलेलं होतं। हा मिरॅकल आजही भक्तांच्या अंगावर काटा आणतो। स्वामींनी मंगळवेढ्यात अनेक लीला केली आणि लोकांना कर्म आणि भक्ती याचा खरा अर्थ समजून सांगितला होता। ते म्हणतात, कामात प्रामाणिक राहा आणि मनात माझी भक्ती ठेवा, मग मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील। हा संदेश भक्तांसाठी प्रेरणा देणारा होता। जो कोणी हा अध्याय श्रद्धेने ऐकला तर बुद्धीतील जडत्व निघून जाईल। घरातील कटकट आणि व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी ताकद या अध्यायात आहे। नामात जो गोडवा आहे तो एखाद्या चिखला की दुसरं काहीच नकोसं वाटते। भक्तांनो, हा होता अध्याय 2चा सारांश। स्वामींची ही गाथा जितके ऐकाल तितकी कमी आहे। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कमेंट करा। उद्या आपण पाहणार आहोत अध्याय 3, जिथे स्वामींची लीला अजून अद्भुत होणार आहे। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी कायमस्वरूपी आहेत। श्री स्वामी समर्थ।